श्री स्वामी समर्थ मंडळी, आज श्रीरामही तुमच्या घरी येतील. फक्त तुम्ही 22 जानेवारीला म्हणजेच आज ही 7 शुभ कामे करा. सुख, शांती आणि समृद्धी वाढेल. मित्रांनो, प्राणप्रतिष्ठा उत्सवाच्या दिवशी ही शुभ कामे केल्याने तुमच्या घरातील वातावरण सकारात्मक आणि भक्तिमय तर होईलच, शिवाय तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी वाढेल. अनेक वर्षाची प्रतीक्षा आता संपणार आहे, कारण लवकरच अयोध्येत श्रीराम विराजमान होणार आहेत. आज म्हणजेच 22 जानेवारी दुपारी सनातन धर्माचे स्वप्न पूर्ण होईल आणि अयोध्येत श्रीरामांची प्रतिष्ठापना होईल. या खास प्रसंगी तुम्हालाही तुमच्या घरात काही शुभ कामे करायची आहेत. प्राणप्रतिष्ठा उत्सवाच्या दिवशी ही शुभ कामे केल्याने तुमच्या घरातील वातावरण सकारात्मक आणि भक्तिमय तर होईलच, शिवाय तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी वाढेल. तर 22 जानेवारीला म्हणजेच आज ही दिवसभरात 7 शुभ कामे तुम्ही नक्की करा. नंबर 1, खीर अर्पण करा. आज सकाळी लवकर उठून आंघोळ करा, घर स्वच्छ करा, स्वयंपाकघरात जा आणि स्वच्छ हातांनी केशराची खीर बनवा. खिरीमध्ये मखाणे किंवा पंचमावा अवश्य घाला आणि अयोध्येत प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आपापल्या घरी प्रभू रामाला खीर अर्पण करा आणि आनंद साजरा करताना ही खीर प्रसाद म्हणून कुटुंबातील सदस्यांना तसेच शेजाऱ्यांनाही द्या. नंबर 2, दिवे लावा. राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा उत्सव साजरा करण्यासाठी घरातील देवघरात दिवसभर आणि किमान रात्री 12 वाजेपर्यंत तरी दिवा लावा. मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दिवे लावून पूजा करावी. मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला तांदळाचे छोटे ढीग ठेवा आणि दिवा लावा. असे केल्याने तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि सुख नांदते. नंबर 3, पिवळे फळे दान करा. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा उत्सवाच्या आनंदात गरजू लोकांना पिवळी फळे दान करा आणि या थंडीत गरजूंनाही उबदार कपडेही दान करा. तुमच्या शुभकर्माने प्रसन्न होऊन प्रभू श्रीराम तुमच्या घरी नक्कीच येतील. नंबर 4, घरात शंखनाद करा. अयोध्येत रामाच्या आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी संपूर्ण घरामध्ये शंख वाजवा आणि दिवसातून अनेक वेळा शंख फुंकून उत्सव साजरा करा. यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता तर दूर होईलच, पण तुमच्या घराचे वातावरणही शुद्ध होईल. जर तुमच्या घरात शंख नसेल किंवा तुम्हाला शंख कसा वाजवायचा हे माहीत नसेल, तर संपूर्ण घरात घंटा वाजवून आनंद साजरा करा आणि सर्वांनी एकमेकांचे अभिनंदनही करा. नंबर 5, मुख्य दरवाजावर हळदीचे पाणी शिंपडावे किंवा हळदीचे लेपन करावे. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा उत्सवाच्या दिवशी आपल्या घरी पूजा आणि हवन देखील करावे. पूजा पूर्ण झाल्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हळदीचे पाणी शिंपडावे आणि त्यासोबत रामरक्षा स्तोत्राचे पठण करावे. असे केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि तुमच्या घरात समृद्धी वाढते. नंबर 6, घरामध्ये कापूर जाळून त्याचा धूर घरभर पसरवा. प्राणप्रतिष्ठा उत्सवाच्या दिवशी घरामध्ये कापूर आणि उदबत्तीचा धूर करावा. असे केल्याने तुमचे घर शुद्ध होते आणि सर्व प्रकारच्या आसुरी शक्तींचा नाश होतो. सकाळी आणि संध्याकाळी हा उपाय केल्याने तुम्हाला त्याचा विशेष फायदा होईल. नंबर 7, रामचरित मानसाचे पाठन. प्राणप्रतिष्ठा उत्सवाच्या दिवशी म्हणजेच आज घरी रामचरित्र मानसच्या बालकांडाचे पठण करावे. तसेच रामरक्षा स्तोत्र, हनुमान चालीसा व सुंदरकांडचे पठण करावे. असे केल्याने तुमच्या घरात सकारात्मकता ऊर्जा येईल आणि देवी शक्ती वास करेल किंवा जागृत होईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.